नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 16 फेब्रुवारी शुक्रवार 2024। आज महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय भाव मिळतोय पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती। पण तूर भाव वाढणार अशी शक्यता सध्या दिसत असून काही बाजार समितीमध्ये तुरीला 10,000चा भाव मिळत आहे। पण संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय भाव मिळते पाहूयात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे जळगाव। आवक आहे 3 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 8,700 रुपयाचा, सर्वसाधारण दर मिळाला 9,100 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 9,200 रुपये। पुढील बाजार समिती आहे नागपूर। आवक आहे 2,431 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 8,700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 9,675 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 10,000 रुपये। पुढील बाजार समिती आहे तुळजापूर। आवक आहे 37 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 9,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 9,800 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 9,900 रुपये। पुढील बाजार समिती आहे उमरखेड। आवक आहे 120 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,500 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 7,600 रुपये। पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा। आवक आहे 9 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 8,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 9,000, तर जास्तीचा दर मिळाला 9,500। पुढील बाजार समिती आहे तुळजापूर। तुरीचा वाण पांढरा। आवक आहे 50 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 9,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 9,750 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 9,900 रुपये। पुढील बाजार समिती आहे देवळा। आवक आहे 1 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 8,400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,640 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 8,700 रुपये। आणि शेवटची बाजार समिती आहे नगर। आवक आहे 45 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये, जास्तीत जास्त दर मिळाला सर्वसाधारण दर मिळाला 8,900, तर जास्तीचा दर मिळाला 8,800। तर शेतकरी मित्रांनो, अशाच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।